विषय असा आहे की कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024च्या ते सध्याचे जे सन्माननीय आमदार महोदय आहे त्यांच्या टर्म जे आहे ते 7 जुलैला संपत आहे. सो त्यासाठी ECIच्या गाईडलाईन्स असा आहे की त्यांच्या पूर्वी निवडणूक झाला पाहिजे आणि नवीन जे उमेदवार आहे त्यांना निवडून घ्यायला पाहिजे असा रूल आहे. तो त्याच्या अनुषंगाने परत माननीय भारत निवडणूक आयोगाने हे नोटिफिकेशन जे आहे ते 31/5ला पूर्वी दिलं होतं, पण ते कॅन्सल करून परत नवीन इश्यू केलेलं आहे. सो आता नोटिफिकेशन जे आहे ते 31/5 रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने हे इश्यू केलं होतं. आणि त्यानंतर आपले जे ॲक्च्युअल नॉमिनेशन सुरुवात जी झालेली आहे ते 7 जूनपासून सुरुवात झालेली आहे. आणि यांचे जे RO आहे ते स्वतः माननीय विभागीय आयुक्त कोकण विभागचे आहे आणि त्यांच्याकडे एक डेप्युटी कमिशनर जे आहे ते ARO आहे. आता यांची जे स्क्रुटिनी आहे, छाननी आहे ते सोमवारी पार पडलेली आहे, म्हणजे परवा 10 तारीखला. आणि अर्ज मागे घेण्याचे जे अंतिम दिवस आहे ते 12/6ला ते संपलेलं आहे. आता इम्पॉर्टंट आहे की ते मतदानाचा दिवस जे आहे ते 26 जून आहे, 26 जून. आणि मतमोजणी दिनांक जे आहे ते 1 जुलै आहे. आणि कंप्लीट प्रक्रिया जी आहे हे सर्व प्रक्रिया पूर्ण करायचा जे शेवटचा दिवस आहे ते 5 जुलै आहे. तो 5 जुलैपर्यंत आम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सो एक्सपेक्टेड आहे की 1 किंवा मॅक्सिमम 2 तारीखला हे पूर्ण प्रक्रिया आणि रिझल्ट डिक्लेरेशन होते. तो आता पूर्वी वेळ जे होता ते कमी होता, आता वेळ वाढवलेला आहे. पोल टायमिंग जे आहे ते सकाळी 7 ते संध्याकाळी 6पर्यंत वेळ आहे. हे इतकी वेळ वोटिंगसाठी दिलेला आहे. आता पूर्वी कसा होता, मागच्या वेळी आपल्याकडे जे वोटर्स होते ते 16,222 वोटर्स आपल्याकडे टोटल होते. आणि यापैकी 79.82% इतकी पोलिंग पर्सेंटेज होतं 16,222 पैकी. पण मागचे जे सन्माननीय CEO सर होते श्रीकांत देशपांडे सर, त्यांची खूप इच्छा होती की ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी वोटरची संख्या वाढवायला पाहिजे. त्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. आणि आत्ता आज रोजी आमचे जे टोटल वोटर्स आहे ते 22,681 आहे. सो हे आहे नियरली 40% जास्त वोटर्स आपण वाढून एनरोलमेंट यामध्ये केलेलं आहे. सो आता दुसरा पॉईंट असा होता की नवीन जे ऑनरेबल CEO सर आहे श्री चोक्कलिंगम सर, त्यांचे असं म्हणणं होतं की प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये मॅक्झिमम 8 ते वोटर ठेवा, त्यांच्यापेक्षा जास्त ठेवू नका, जेणेकरून प्रत्येक वोटरचा जे टाईम आहे, वोटिंग टाईम आहे ते कमी होतील आणि इझिली ते वोट करू शकतो. तर पूर्वी आपल्याकडे असे सुद्धा पोलिंग स्टेशन्स होते जिथे 1,300 वोटर्स होते. आणि पूर्वीचे आपले जे टोटल पोलिंग स्टेशन्स होते ते 29 होते. आता आपण आणखी 10 वाढवलेलं आहे. तर आपले टोटल पोलिंग स्टेशन्स जे आहे ते 38 आहे. सो मंडणगडमध्ये 1 आहे, दापोलीमध्ये 4, मंडणगड 1 आहे, दापोली 4, खेड 4, चिपळूण 8, गुहागर 2, संगमेश्वर 5, रत्नागिरी 9, लांजा 2 आणि राजापूर 3 असा 38 आहे. यापैकी रत्नागिरीचे 9 आहे, चिपळूणचे 8 आहे, त्यानंतर सर्वात मोठं जे आहे ते संगमेश्वर 5 आहे. आणि त्यानंतर दापोली आणि खेड 4 आहे, राजापूर 3 आहे आणि गुहागर लांजा 2 आहे आणि मंडणगड 1 आहे. असं 38 आहे. याची जी बंदोबस्त योजना आहे ती अतिशय सोपी आहे, कारण 38 मतदान केंद्र आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती 2 पोलीस कर्मचारी आणि जी 100 मीटरची जी पेरी आहे त्याला 1 कर्मचारी, असे प्रत्येकी 3 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही प्रत्येक बूथ जे आहे, पोलिंग स्टेशन जे आहे तिथे देणार आहोत. आणि प्रत्येक पोलिसांचे वाईज आम्ही सेक्टरमध्ये विभागलेले आहेत आणि सेक्टर पेट्रोलिंगद्वारे परिसरामध्ये गस्त आणि वाहनाची तपासणी ह्या सगळ्या बाबी ज्या आवश्यक आहेत सुरक्षा दृष्टीने त्या सर्व केल्या जाणार आहेत. आणि ह्यापूर्वीचा अनुभव पाहता कुठल्या प्रकारचा कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही संभवित नाही आहे आणि तशी पूर्णपणे काळजी आम्ही घेतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.